दोन्ही संघाला विनंती आहेत आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. सिद्धिविनायक आणि रॉकी ग्रुप आपणास विनंती आहेत आपला 12th मॅन पाठवून द्या. संजय दादा आपलंही स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये सध्या दाखल होत आहेत. हा रॉकी दादाचे आमचे सुपुत्र मोक्ष या ठिकाणी पोहोचल्यात. मोक्ष आपलंही स्वागत आहे. कांद्रेपुरे गावचे उपसरपंच सध्या दुर्गेश हे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांद्रेपुरे गाव, त्या कांद्रेपुरे गावचे उपसरपंच अगदी कमी वयामध्ये यंगेस्ट आपण पाहिलं तर उपसरपंच म्हणून दुर्गेश यांच्याकडे पाहिलं जात आहेत. स्ट्राइक इन वरती निखिल गावड. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटीने खेळायचा होता, जोरदार फटका मारायचा होता, परंतु पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. एकतर ही स्पेशालिटी आहेत ज्यावेळी खास करून आपण पाहिलं तर टेंबे खोडावे गटचे संघ या ठिकाणी आलेत. प्रत्येकाची जर्सी जर पाहिली ना तर प्रत्येकाची जर्सी सेम पद्धतीने पाहायला मिळाल्यात. म्हणजे पूर्ण ड्रेसिंग ही कंपल्सरी परिधान करून आलेले संघ पाहायला मिळत आहेत. फटका आडव्या बॅटीने खेळलाय, चेंडू मात्र निघून जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नाही थांबवलेत. एकमेकांचे डावपेच माहित आहेत. आदरणीय सुधाकरजी पाटील यांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत. काही बाईट्स होणार आहेत ज्या फायनल डेला खास करून अनिलजी वैती यांची पहिल्यांदा बाईट होईल. त्यांच्यानंतर नामदेवजी वैती, सुधाकर पाटील यांची बाईट्स आपल्याला पाहायला मिळेल. रविवारी प्रशांत पाटील असतील, सोबत अमोल पाटीलची बाईट्स होईल. सुधीर वैती त्यांच्या जोडीने योगेश किनी यांची होईल. जयेश मात्रे, आशुतोष यांची बाईट होणार आहेत आणि क्रितेश आणि गौतम यांची शेवटी बाईट होणार आहेत. क्लीन बोर्डच्या माध्यमातून खेळाडू मात्र बाद. विकेट गमावलाय रॉकी ग्रुप बी ने पहिला. आपण पाहिलं तर सर्व आदरणीय संजय दादा सध्या मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये तुम्ही त्यांना फील करत असताना मिडॉन मध्ये पाहू शकतायत. कारण अशी काही नावं आहेत म्हणजे महेंद्र दादा आमच्या पाठीमागे बरोबर बसलेले आहेत. संजय दादा समोर आहेत ज्यांनी सफाळ्यामध्ये प्रथमतः समालोचनाची संधी दिली. त्यामध्ये आवर्जून आणखीन एक नाव घेईन, श्रीकांत भोईर सर जे सफाळ्याच्या परिसरातील आहेत. त्यांचाही मोठा वाटा होता कारण सातत्यानं सफाळ्याच्या परिसरामध्ये ज्या ज्यावेळी समालोचनासाठी इन्व्हाइट करण्यात आलं त्यावेळी महेंद्र दादांचं मी पहिल्यांदा नाव घेईन, संजयजी यांचं नाव घेईन, श्रीकांत सर असतील, नितेश कदम सर असतील. अशी काही प्रमुख नावं आहेत ना ज्यांनी सफाळ्यामध्ये जास्तीत जास्त समालोचनाची संधी ही आम्हाला उपलब्ध करून दिली. पायावर बॉल समोर आदळल्यात, होप समोर आदळल्यात. ॲब्सोल्युटली प्लम. खेळाडू बाद. आणखीन एक लीग बिफोरच्या माध्यमातून विकेट. रॉकी ग्रुप बी ची कंडिशन सध्या 2 विकेट. आज या संघाचा महत्वाचा खेळाडू आकाश टीम मध्ये नाही कारण विठ्ठलवाडी ते स्पर्धा सुरू आहेत. कमल पाटील स्मृती चषक आपण पाहू शकतायत. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा विठ्ठलवाडीच्या नगरीमध्ये ती एक मोठी स्पर्धा सुरू आहे. 28 पर्यंत ही स्पर्धा असेल. 29 गेला का 30 तारखेला लगेचच खार्डीच्या मैदानावरती जाणता राजा खार्डी चषक 1 लाखाची ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. त्यानंतर लगेचच रॉकी ग्रुप सुरू होते त्या मधल्या कालावधीमध्ये. शिरगावची स्पर्धा येते 8, 9, 10 ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक HDL ची स्पर्धा होती ती परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्यात.
मग त्यातल्या त्यात वाघोबा क्रिकेट क्लबची स्पर्धा कसरळीची, वाघोबा जांभूलपाडाची स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्याच सत्रामध्ये, राजूदादा भोईर यांची 1 लाखाची स्पर्धा, NCC कप नारंगी येथे, भरपूर साऱ्या स्पर्धा वेटिंग. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सन्मान देण्यासाठी भाग पडले आहेत. 5 षटकांचा मॅच आहे. हे असं मैदान आहे की इथे रन बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त संघर्ष करावा लागतो. मागच्या 2 दिवसाचा आढावा जर संपूर्ण विकेटचा पण घेतला ना, इथे 40-45 एक चांगली धावसंख्या जवळपास 60-65च्या जवळ मोजली जाते ती. राऊंड विकेट. ओ चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, वेगवान बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला, थोडा बाउन्स झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 1 रन सध्या रॉकी ग्रुप बी या संघाची सिच्युएशन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, संगीत ऐकूया आणि येऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक खेळाडू नाही तर तुम्हाला 30 सेकंडच्या आतमध्ये घ्यावा लागेल याचं बंधन आहे. मनीष आम्हाला अलर्ट करतायत की आतापर्यंत मिनिटं झाल्या त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी 3 मिनिटं फेकून झालेले आहेत. 3 मिनिटांमध्ये 1 षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 17 मिनिटं बाकी आहेत. 17 मिनिटांमध्ये जवळपास तुम्हाला ही षटकं फेकायचीच आहेत. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहिलं तर बालू येत आहेत. संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहिलं तर प्रक्षेपण 20 नेटवर्कला मात्र आज एक कॅमेराच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहेत. कदापि रविवारी हा प्रयत्न होईल की आणखीन एक कॅमेरा या ठिकाणी मात्र अजून वाढवण्याचा प्रयत्न आहे तो आयोजन कमिटीच्या माध्यमातून होणार आहेत. आणि एक वेगळं पण 25वा रौप्य महोत्सव नुसता क्रिकेटचा खेळ नाही तर या खेळीने आज बरेच जण एकत्र देखील होताना पाहायला मिळतात. फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती वेगाने, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाल्यात. हो तिथे थोडं लांब राहिल्यात बॅटर आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट आलायत. फलंदाज बाद, आउट. जवळपास 40 वर्षाचे अगदी जवळपास असलेले खेळाडू आहेत संजयजी. यांचे वय पाहिलं तर 47-47 पण वाटत नाही. कारण ज्या प्रकारे आता त्यांचा फिटनेस सध्या मैदानाच्या मध्ये दिसतोय, अजून असं वाटतं की ते जवळपास 30-35च्या त्या वयामध्ये आहेत की काय. कारण क्रिकेटच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या मध्ये येतात त्यावेळी फिटनेसला देखील तितकं महत्त्व दिलं जात आहे. तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कशा प्रकारे ॲक्टिवेट आहात, या सर्व काही गोष्टी तिथे क्लिअर केल्या जात आहेत. आणि क्रिकेटमध्ये मी तर म्हणतो की वयाला मर्यादा नाही. क्रिकेट असा खेळ आहे की जो आपला लहान तरुण वर्गही क्रिकेट खेळतो. 40+ वय वर्ष 65च्या वरचे देखील आम्ही क्रिकेट खेळताना पाहिलेत. अनेक वर्ष आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाची स्पर्धा कव्हरेज करताना तिथे आम्ही 65 वर्षाचे काकांना पाहिलेत, जे खास करून पेशाने वकील होते. आणि अजूनही क्रिकेटमध्ये ती आवड आहे. क्रिकेटची भूक न मिटणारं क्रिकेट सध्या 40+ मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 4 धावा बनवायच्या आहेत रॉकी ग्रुप बी ला. जसं रॉकी ग्रुपचं नाव आठवणीत येतात तसं रॉकी ग्रुपची स्पर्धाही आपल्या भेटीला येत आहेत. टिंबी खोडावेच्या त्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावरती जानेवारीमध्ये सुरुवात. लोअर पुलटस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बॉल फील्ड करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 5. जसा उल्लेख केला की खास करून प्रत्येकानं आभार मानले श्रीराम क्रिकेट क्लबचे की आज आम्हाला प्राधान्य दिलं टिंबी खोडावे गटला. म्हणून म्हणतो की आपल्या परिसरामध्ये टिंबी खोडावे गट सफाळ्याच्या परिसरामधून ज्या ज्यावेळी क्रिकेट खेळेल ते दर्जेदार पाहण्यासारखंही असणार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल त्या ठिकाणी जातोय, क्षेत्ररक्षक पाठला करतोय, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय, सेकंड नाव कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न करायचा परंतु अचूक थ्रो पाहायला मिळतोय. 2 जागेवरती रोखण्यात आलाय. धावसंख्या 7. निखिल हळूहळू प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये धावा जमवण्यासाठी. जसा उल्लेख केला आगरी दादा 007 टीम
पायामध्ये टाकलेला बॉल होता. अपील झाली पंचांकडे, परंतु पंच ती धाव फेटाळून लावतायत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. तवसिका धाव फलकावरती आपण पाहिलं तर लेग बाईस, कारण तुम्ही ज्यावेळी उभे असतात त्यावेळी पंच पाहतात किती बाहेर उभे आहेत, चेंडू यष्टांना मिस करून जातोय का, ह्या गोष्टी पंचांना काही क्विकली सेकंदामध्ये पाहायच्या असतात. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पारस आम्हाला माहिती देतात 8 धावा धावफलकावरती. फटका खेळलाय, छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. एक चांगला कॅच घेत असताना फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. अजय आउट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 8. धन्यवाद गायत्री स्पोर्ट्स, आपला मनापासून आभार आहेत. जे काही नियमावली आहेत, फॉर्मॅलिटीज आहेत, त्यांच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आल्यात. आपल्या मनापासून आभार. क्रिकेटची जाण आपल्या प्रत्येकाला आहेत आणि जसं क्रिकेटमध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाणणं गरजेचं आहे, त्या तुम्हाला फॉलोअप करणं गरजेचं आहे. क्रिकेट नुसता खेळ नाही, तर क्रिकेट एक मैत्रीपूर्ण संबंध हे आपले जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण काम करत असतो. पंच मात्र वलटायत, वाईट बॉलचा सिग्नल करतायत. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पुढील बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, छान खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलची संधी, आणखीन एक झेल टिपलाय. रॉकी ग्रुप संघाला धक्क्यावरती धक्के प्राप्त करतायत. मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक आउट. खेळलाय तो मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी आहेत. पण दुसरी गोष्ट एका वेगळ्या अँगलनं जर पाहिली ना, तर पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये महत्वाची आहे. आता कोणी विचार केला होता की राम पाटोले सर शहापूर पासून इथे येतील, त्यांचंही हे भाग्य काय आहे माहिती का, 25वा रौप्य महोत्सव आहे. म्हणजे ज्या ज्यावेळी स्पर्धा होईल ना, पण 25व्या पर्वामध्ये ज्यांनी अंपायरिंग केलं ना, त्यांच्या नावाचा गुणगान गायलं जाईल. त्यामध्ये शहापूरचे राम पाटोले सर, टेंबी खोडावेचे नितेश कदम सर, पाठीमागे महेंद्र दादा आहेत. या सर्वांचं भाग्य आहे, आमचंही भाग्य आहे की 25व्या वर्षामध्ये म्हणजे मागच्या 3-4 पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी सातत्याने मैदानावरती मिळत आहेत. आणि ही एक संधी अशी आहे की 25वा पर्व आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं या स्पर्धेचा एक छोटासा भाग होण्याची संधी ही पंचांनाही मिळालीत, आम्हा समालोचकांनाही मिळालीत आणि आमचे लाईव्ह टेलिकास्टचे मित्र मनीष यांनाही मिळालेले आहेत. आपल्या सर्वांचं भाग्य आहे मनीष, कारण मनीषनं नाही विचार केला होता की 25व्या पर्वामध्ये डायरेक्ट तो इथे येईल, पण 25व्या पर्वामध्ये आलाय, रौप्य महोत्सवामध्ये आलाय आणि त्याच्या पाठीमागे असणारं एक नाव श्रीराम क्रिकेट क्लबचं आहे. त्यामुळे श्रीराम क्रिकेट क्लबचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. गोलंदाज तयार होतात मैदानाच्या आतमध्ये. संजय, वय वर्ष 47, 47च्या अगदी जवळपास असलेले खेळाडू आहेत, जुदानी स्पोर्टचे मालक. पहिला बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट. आणि जुदानी स्पोर्ट्स एक व्हॉट्सअपला ग्रुप आहे ज्यामध्ये जयेश आहेत किंवा आम्ही इतर बाकीचे सर्वजण आहोत. ॲक्टिवेट ग्रुप असतो. सफाळ्यामध्ये बऱ्याच क्रिकेट खेळलं जातात, त्यामुळे काही गोष्टी घडतायत, त्यामध्ये रिपोर्टिंग जी आहे ना ती जुदानी स्पोर्ट्सला नेहमी व्हॉट्सअपला येत असते. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, धावचीची संधी, परंतु थ्रो जो आहे तो थोडा उशिरा झालाय. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, भाग मिल्का भागवाली कहाणी मैदानाच्या आतमध्ये. 1ला डबल मध्ये कन्वर्ट. निखिल याच पद्धतीने धावा घेत असतो, त्याला माहित आहे सिंगलला डबल मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल. आज आपल्या संघाचा प्रमुख खेळाडू जरी नसला तरी देखील मला मैदानाच्या मध्ये प्रयत्न करायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11. तिसरं षटक प्रगती पथावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुण्याचा फटका छानरित्या खेळलाय, चेंडू मात्र गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आला मिड विकेट मधून पुढे. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी मात्र पुन्हा खराब. 2-2 धावा. जसं नेहमी म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे, इथे एक डबल ने धावसंख्या देखील पुढे जाऊ शकतात.
कोण म्हणतं क्रिकेटमध्ये मोठे फटके मारल्यावरच तुम्ही धावा बनवू शकतायत. मी तर म्हणतो हे चुकीचं आहे. सिंगल डबलने ज्या धावा तुम्ही बनवणार ना त्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट असं मला तरी वाटतंय. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल खेळलाय, कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न नाही, भरपूर मोठा गॅप होता आणि चेंडू निघून गेलाय निखिल गावडच्या बॅटमधून. पहिला धमाकेदार चौकार. टी 17 धावा. सध्या भरपूर मान्यवर आपल्या मंचावरती आहेत, तेही मॅच आनंद घेतात, जवळून पाहतात. कारण हा क्रिकेटचा खेळ जो तुम्हाला सर्वांना वेळ लावतो, मैदानावरती घेऊन येतो. प्रत्येकाला पाहायचं असतं कोण काय करणार, कशा प्रकारे खेळणार. आणि मोठमोठे संघही असतात. कधी कधी पहिल्या फेरीमध्ये ते मात्र बाद होताना पाहिलेले आहेत. ओ काय फटका सजवलाय, परंतु शेवटी नशीबही निखिल गावडची साथ देतं मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चौकार. 4. आता सर्वाधिक जास्त खुश कोण असेल? आगरी दादाची टीम खुश असणार आहेत. धनेश कुमार गावडजी, राजेशजी पाटील हे सर्व खुश आहेत. का खुश आहेत माहितीये का? आपला साथीदार मैदानाच्या आतमध्ये आज धमाकेदार बॅटिंग करतोय. तिथे तो विनोदामध्ये, संभाषणामध्ये आपली बॅटिंग करत असतो आणि आज बॅट मधून क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट आणि बॉल मधलं हे द्वंद्व युद्ध आणि त्यामध्ये सध्या तो बॅटिंग करतोय. रॉकी दादा खुश असतील, रॉकी ग्रुपचे मेंबर्स खुश असतील. ही बॅटिंग पाहून अनेक जण सध्या युट्यूबला पाहतायत. प्रचंड सर्वजण खुश आहेत. धनेश कुमार गावडजी, नितेश पाटील. फुलटॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू पण पाहिलं तर निघून जात. एकला डबल मध्ये कन्वर्ट. चपलाई या खेळाडूकडे खूप चांगली आहेत. म्हणजे क्रिकेटचा खेळ जसा मी म्हटलं की मोठ्या फटक्यांचा आहे, पण तसाच क्रिकेटचा खेळ तुमचा बुद्धिमत्तेचा आहे, तुमच्या माइंडचा आहे. आणि तो माइंडचा वापर सध्या निखिलनं केला. पाण्याची गरज आहे, त्यामुळे पाणी मैदानाच्या मध्ये जाणार आहेत. यस, धावफलकावरती धावा आहेत. 3 ओव्हर नंतर 23 धावा येत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये 1 नंतर डायरेक्ट 7 आणि 7च्या डबल केल्या तर त्या 14 झालेल्या आहेत. म्हणजे 3 ओव्हर नंतर धावसंख्या 23. संपला धावफलकावरती धावा 23. पण बरेच जण म्हणतात की श्रीराम क्रिकेट क्लबला 25 वर्ष झालेत. 25 नाही, 30 झालेत. त्याचं कारणही होतं. 1995 कदापि सुधाकरजी पाटील साहेब मंचावरती आहेत. 95 ला 1995 ते तो 2000 चा काल होता. 5 वर्ष तीही खूप महत्वाची होती. त्या 5 वर्षामध्ये भरपूर सारा संघर्ष होता. पण खऱ्या अर्थानं 2000 साली जी सुरुवात झाली होती ना, ते 2025 पर्यंत मागे कधी वळून पाहिलं नाही. जसं नेहमी म्हणतात की एक स्टेप पुढे जायचं असतं. आणि खास करून गावामध्ये ज्यावेळी स्पर्धा व्हायची त्यावेळी आपल्या भोंगाऱ्याचं झाड होतं. खास करून ती वाडी होती, त्याच्यामध्ये आशू होता. आशू तो बॉल आणायचा तिथून, भोंगाराच्या झाडामधून आशू बॉल आणायचा. ही आठवण आहे. आता प्रत्येक जण कसराळीचे तेच सांगतात, बाबा हा त्या भोंगाराच्या झाडाच्या पाठीमागे आशू होता आणि तो आशू आज मंचावरती आहे. काय आठवणी आहेत. यावेळचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी निघून जातोय. क्षेत्ररक्षक येतात, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही. जसं एक उल्लेख कालच्या दिवसामध्ये झाला होता. सुरुवातीला एक बॉल आणण्यासाठी तुम्हाला पैसे काढायला लागायचे. आता इतके बॉल आणि इतक्या बॅट आहेत ना की खेळण्यासाठी प्लेयरच नाही मिळत. टीमकडे, एखाद्या टीमकडे 15 बॅट आहेत पण खेळणारे खेळाडू कधी कधी 9 खेळाडू नसतात. अशी कंडिशन आहेत. तुमच्याकडे साहित्य सर्व आहेत पण खेळण्यासाठी जे खेळाडू आहेत ना. ओ फुलटच बॉल खेळलाय, फटका छान, बॉल चाललाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक धावतोय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. म्हणून म्हटलं की निखिल गावड तिथे विनोदामध्ये आपलं बॅटिंग जोरदार करतो आणि आता कसराळीच्या मैदानावरती रौप्य महोत्सव. आणि त्यांनी म्हटलं होतं पहिल्यांदा कुठल्या तरी स्टेजवर आलोय मी आणि माईक हातामध्ये घेतलाय, त्यामुळे आता त्याला बॅटिंग करायची आहे आणि कसराळीकरांना ती पाहायची आहे. पाहायच्या बॅटिंग हवेमध्ये,
परंतु त्या ठिकाणी जाळ्यामध्ये फसवलंय मैदानाच्या मध्ये निखिल गावडला. पण निखिल गावडची एक संघर्षाची इनिंग या ठिकाणी होईल समाप्त. विकेटचं पतन, आउट. वेगळं असतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी टीम टाकण्यासाठी जातात, मग काही वेळा श्रीराम क्रिकेट क्लबच्याही बाजून असं झालं असावं की सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये जाता त्यावेळी 7-8 जण जवळपास तुमच्यामधले जॉबला असतात. मग त्यामधून जॉबमधून तुम्हाला यायचं असतं. तिथे एंट्री फी टाकण्यासाठी तुम्हाला खिशामधून पैसे टाकावे लागतात. अशाही काही कंडिशन झालेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळतात त्यावेळी आपल्याकडे तो बॅलन्स नसताना मग प्रत्येक खेळाडूला पैसे काढावे लागतात आणि पैसे काढून परंतु क्रिकेटचं प्रेम काही कमी होत नाहीत आणि क्रिकेटची आवड काही कमी होत नाहीत. जरी पैसे काढावे लागले परंतु आम्ही मैदानावरती येणार. आणि ग्रामीण क्रिकेटचा दर्जा जो आहे ना, तो दर्जा काहीतरी वेगळा पण आहे. तो तेच सांगतो, जरी आम्ही पैसे काढणार परंतु आम्ही त्या स्पर्धेमध्ये जाणार, खेळणार, आमचा खेळ दाखवणार. आणि तीच बाब श्रीराम क्रिकेट क्लबची असू द्यात. धावफलकावरती धावा आहेत, बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 झाल्यात. आता विचार सध्या मैदानाच्या मध्ये रॉकी ग्रुपचा संघ करतोय या 6 बॉलमध्ये किमान 10 ते 12, 10-12 जरी आल्या 40, 40ला जर जवळपास क्रॉस केलं तर ती धावसंख्या जवळपास तुम्ही जाऊ शकतायत. आणि प्रत्येक संघ असतो म्हणजे नुसता श्रीराम नाही, बाकीचे इतर टीम आहेत ज्या टीम मध्ये अजूनपर्यंत ती गोष्ट चालते. संपूर्ण 11 खेळाडूमध्ये पैसे काढावे लागतात. एंट्री भरण्यासाठी देखील पैसे काढावे लागतात. मग कोणी 200, कोणी 300, कोणी 500 या पद्धतीने पैसे काढतो, आपल्या टीमला घेऊन जात असतो. हे ग्रामीण क्रिकेट आहेत आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये स्पॉन्सर नसतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला पैसे काढावे लागतात. त्यामुळे हॅट्स ऑफ यू ग्रामीण क्रिकेट, जो आपला दर्जा, खेळ हा सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा मनापासून धन्यवाद आहेत. कारण क्रिकेटरला सर्व काही गोष्टी माहीत असतात. पंकजाला शेवटचा षटक, पहिलाच बॉल, लोअर फुल टच बॉल. आमचे योगेश दादा त्या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत केलं या बॉलवरती. नो बॉल, नो बॉल, नो +2, एकूण 3. सर 2 ना, हा, नो +2, एकूण 3. धावसंख्या धावफलकावरती 30. श्रीराम क्रिकेट क्लबची स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. पुढील बॉल फ्री हिट. फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आज आमचे बर्थडे बॉय पण या ठिकाणी आहेत. हर्षित त्यांचा आज वाढदिवस आहे. हर्षित, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. हर्षित मेयर आहेत. बाकीचे त्याचे मित्र सांगतात, बाबा हर्षित तुझं नाव मी सांगितलं, आता पार्टी संध्याकाळी दे. ओ, 2 धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 3री धावही कंप्लीट. आरामात आरामात, जास्त काही रिस्क घेऊ नका. 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 33 धावा सुरुवात झालेली आहे धावसंख्या बनवण्यासाठी. हे मैदान बऱ्याच जणांनी वर्तवलं होतं की कसरालीची स्पर्धा आहे ना, कसरालीच्या स्पर्धेमध्ये भरपूर सारे सिक्सर जात आहेत. आता तसं नाही आहे. आता कसरालीच्या मैदानावरती गोलंदाजही चांगली कामगिरी करू शकतोय. 2 दिवस ज्यांनी क्रिकेट पाहिलं ते तेच म्हणतात, बाबा कसरालीचं मैदान साधं सोपं नाही आहे, कठीण आहे. हो, कठीणचा उल्लेख केला. अनपेक्षित थोडा बाउन्स झाला, थोडा उडाला बॉल. पंचाने मात्र सांगितलं डिक्लरच्या माध्यमातून धाव मात्र प्राप्त होईल. डिक्लरच्या माध्यमातून धावसंख्या 34. जसं प्रत्येकाचं खास करून महत्व आहे तसं आमचे देणगीदार आहेत त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांची मोठी आम्हाला साथ लाभली या 25व्या वर्षामध्ये. खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आपण पाहिलं तर डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव, हो कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या मध्ये आम्हाला धावायचं आहे, आम्हाला पडायचं आहे, आम्हाला वाकायचं आहे, झुकायचं, तरी देखील उठून क्रिकेट खेळायचं आहे. हेच प्रत्येक जण उद्दिष्ट ठेवून मैदानाच्या मध्ये आपला खेळ दाखवत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 36.
3 बॉल आतापर्यंत फेकून झाला 36 धावा. चांगला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पारस आहेत बाजूला धवळ आहेत. त्यांनाही काम दिले. प्रत्येकाला प्रत्येकाची जिम्मेदारी जबाबदारी दिलेली आहेत. दोघंही आमच्या बाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे स्कोरिंगचं काम आणि चांगली माहिती देत आहेत. 36 लेग स्टंपला थोडा सोडून जातोय का बॉल पाहूया त्या ठिकाणी काय घडलंय. पंचाने सांगितलं वाईट आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय आउट. धावसंख्या 37. या गाण्यामध्ये या शब्दामध्ये जितकी ताकद आहे ना, म्हणजे जय श्रीराम बोलल्यानंतर मनामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद येतोय ना, खऱ्या अर्थानं तो खूप मोठा असतो. आणि आता डीज ऑपरेटर म्हणून जयेश म्हात्रे काम करतायत तिथे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर जातोय. पंच सांगतात डिक्लरच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 38 शेवटचा बॉल आहे. मी उल्लेख केला 40चा. 40ची ती वेस ओलांडणं गरजेचं आहे. कारण 5 षटकाच्या मॅच मध्ये किमान 40च्या पार जाणं गरजेचं आहे. जर त्या 40च्या पार जाणार, मागचा मॅच 36चा रंगला होता. काही मिस्टेक घडल्या होत्या. आई जलबादेवी सरावली संघाच्या अगेन्स्ट एकता ग्रुपनं काही गायत्री स्पोर्ट्स संघाने काही मिस्टेक केल्या होत्या. यावेळेचा बॉल खेळण्याचा प्रयत्न नाही. बॅटमध्ये बॉल येत त्या ठिकाणी सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट आलाय. धावसंख्या 38. 39चं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते टीम सिद्धिविनायक या संघाच्या समोर 39 करायचे आहेत. रॉकी ग्रुप बी न 38 केल्यात. 39चं लक्ष आहेत ते सिद्धिविनायक या संघाला करायचं आहेत. पुढील टॉस जय श्रीराम एन्जॉय आणि किरईपाडा या दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम जय श्रीराम एन्जॉय आणि किरईपाडा कॅप्टन या आपण त्या ठिकाणी करूया टॉस. कॉल आला त्यामुळे त्याची काही चुकी नाही. 3 वेळा त्याला आपण थँक्यू म्हटलं होतं, पण त्याने 1 वेळा सॉरी नाही सांगितलं, 3 वेळा थँक्यू सांगितलं. चला जय श्रीराम एन्जॉय कॅप्टन आणि किरईपाडा कॅप्टनला विनंती असेल आपण यायचं.
अन्वय पण आलाय. अन्वय आज कॅप्टन जय श्रीराम किरेपाडा. किरेपाड्याच्या कॅप्टनला जय श्रीराम. आई एकविरा किरेपाडा. जय श्रीराम एन्जॉयच्या कॅप्टनला या मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पाठीमागे निखिल गावडला बीट करत सरळ चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होतात. सुरुवात पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एका धावेनं करण्यात आलंय. दोन एक 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 धाव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर प्रसाद समोर संजय एका बाजूने पाहू शकतायत. एक अनुभवी खेळाडू, एक लिजन खेळाडू, 40+ खेळाडू आणि जीवदानी स्पोर्टचे स्वतः ऑनर म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहू शकतायत. स्ट्राईक एंडवरती सध्या ते तैनात आहेत. इनसाइड आउटचा फटका खेळलाय. क्लासिकल स्ट्रोक खेळलाय. श्वेतरक्षक धावतायत. रेस लागलाय. त्या ठिकाणी बॉल लढवण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न थांबवलाय. कारण रनआउटची जी विकेट असते ती टीमसाठी नेहमी महत्वाची राहतात. गेम चेंजिंग मोमेंटही तो राहतो. त्यामुळे तितकी काही घाई केली नाहीत. नुकताच विजय हजारे ट्रॉफी सुरू आहे. तिथेही आपण पाहिलं तर रोहित शर्मा या खेळाडूचा मात्र परफॉर्मन्स, विराट कोहलीची अगदी बॅटिंग, अगदी ती जोडी कमाल करतायत. रोको हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलवरती. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. फक्त त्या झाडाखाली बसलेले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहेत बॉल जर आपल्याकडे आला का थोडं तुम्ही बाजूला व्हा जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही मैदानाच्या आतमध्ये. ही तुम्हाला विनंती असणार आहे. जय श्रीरामचा संघ येतोय सध्या या ठिकाणी दाखल होतोय. त्यांचे स्वागत आपण करूयात. वेगवान वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल थोडा ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन गेले. ही लेंथ आहे या खेळाडूची प्रसादची आणि तो आता मेंटेन करतोय. थोडे 2 बॉल पुढे टाकले. ते बॉल परफेक्ट संजय जी यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. पण त्याच्यानंतर थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्या रेंज पासून आणि त्या ठिकाणी डॉट आलाय. धावसंख्या 5. 4 बॉल नंतर पुण्यात टाकलेला बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावचीची संधी. ओह, डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित तसंच परतावं लागलं असतं. परंतु एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या 6. 6 ऑन स्कोर कार्ड. आज कोणी चालत चालत रेल्वेवरून आलायत, कोणी ट्रेन आल्यात, कोणी रिक्षाला तिथून आल्यात, कोणी ट्रॅक्टरनं पण आल्यात. एक संघ जो होता तो ट्रॅक्टरनं आला होता. सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पुढील बॉल क्लीन बॉल. फुलटॉस बॉल वरती क्लीन बोर्ड होत आहेत. जसं म्हणतात की जीवनात कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुलटॉस बॉल वाया जाऊ द्यायचं नाहीत. परंतु फुलटॉस बॉल वरती क्लीन बोर्ड. आउट. जीत आपले स्वागत आहेत या क्रीडा नगरीमध्ये. आमचे एक जवळचे मित्र आहेत. जय श्रीराम एन्जॉय संघ दाखल झालायत. एन्जॉयला विनंती आहे एन्जॉय कॅप्टन आपण पाठवा. कारण इनिंग समाप्त झाली होती आणि कॅप्टन आपण थोडा उशिरा दाखल झालात. नो डाऊट. परंतु आपला कॅप्टन पाठवा.
सर्व काही वेळेवरती आहेत, मॅचेस थोडा लवकर संपल्यात, हा फरक आहे. नाहीतर बाकीच्या गोष्टी तुम्ही टायमानुसार बरोबर आलेला आहात. पहिल्या 2-3 मॅचेस जवळपास आपण पाहिलं तर त्या वेळेच्या जवळपास संपण्याच्या प्रयत्नामध्ये, कारण कमी धावसंख्या होत आहेत, पाठलाग लवकर केला जातोय, याही गोष्टी राहिल्यात या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. ऑफ्टमच्या बाहेर बाहेर आहेत, खूपच बाहेर आहेत, पंचवलट आहेत. महेंद्र सर आमच्या दिशेने दर्शवत आहेत, व्हाईट बॉल एक्सरसाइज करतायत, सांगतायत हा व्हाईट एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 7-7 ऑन स्कोर कार्ड. अनेक जण सध्या मॅचचा आनंद घेतात, त्या सर्वांचं स्वागत आम्ही करू. श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित असलेली स्पर्धा थोडा बाहेर घेऊन गेली. आता चांगला बॉल पाहायला मिळतात ऑफ्टमच्या बाहेर. कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता, जाग्यावरून मारण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र थोडं कुठेतरी कमी पडले. धावसंख्या 7. शान पुन्हा तयार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, फटका चांगला खेळलाय, पॉइंटचा खेळाडू धावतोय बॉलवरती. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड त्या ठिकाणी कंप्लीट होईल. काय प्रयत्न तिसऱ्याचा होईल का? हो, तिसऱ्याचा प्रयत्न, निखिलकडे फेकी, आणि त्या ठिकाणी मात्र काय घडलंय पाहूयात. पंच सांगतायत यस, तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन आले आहेत. आता थर्ड अंपायर बिझी होतील, पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहेत. सॉफ्ट डिसिजन अंपायर, सॉफ्ट डिसिजन आउट दिलंय. पाहूयात काय घडलंय. धगधग धगधग वाढू लागलाय. ज्यावेळी बॉल आला हातामध्ये आला त्यावेळी ती बॅट स्लाइस झाले, नाही झाली, पाहण्याचा प्रयत्न केलाय. हातामध्ये बॉल होता, तो यष्टांवरती लावलाय, नाही लावला, ते पाहण्याचा प्रयत्न. ती बॅट स्लाइस अगदी झालाय का नाही झाली की क्लोज डिसिजन आहे सध्या, त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. धगधग 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 वाढू लागलाय, आणि आता तिसरे पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. स्क्रीनवरती डिसिजन येणार आहे, आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं, निहाळलं आणि सांगितलंय OUT आउट. आभार आहेत. आपण जो काही वेळ मिळाला त्याच्यामध्ये आपण समालोचन जे पोहोचवण्याचं काम केलं त्याबद्दल आपल्या संदीप दादा भोईर आपल्या मनापासून आभार. जाणता राजा खारडी ही स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. जय श्रीराम, एन्जॉय. आलेत कॅप्टन. या ओव्हर नंतर टॉस करूयात. 2 बॉलचा खेळ, नाव आहे त्याचं शान. व्हाईट बॉल थोडा ऑफ्टमच्या बाहेर चाललाय. पंच मात्र सांगतात की खूपच बाहेर गेलायत. एक्स्ट्रा ह्या खूप महत्वाच्या असणार आहेत या मॅच मध्ये. तुम्ही 39 ला वाचवतायत ना, त्यावेळी तुमच्या एक्स्ट्रा रन ह्या नेहमी महत्वाच्या ठरणाऱ्या असतात. धावसंख्या 10. शान तयार. वेगवान बॉल थोडा बाहेर निघाला. बॅट्समॅन देखील अगदी बॅट्समॅनची गिरकी घेतली या बॉलने. अँगलला तो थोडा कट झाला, बाहेरच्या दिशेने मात्र गेला, आणि सरळ निखिल गावड यांच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. धावसंख्या 10. रंगणारा हाही मॅच असू शकतोय, रंगेल यातील काही शंका नाही, कारण प्रेक्षकांना तसाच मॅच हवा आहे. नाव त्याचं शान आहेत, परंतु शान त्याला आज दाखवायचे आहेत ती रॉकी ग्रुप कडून. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी पंच दर्शवतायत लेग बाईस. लेग बायच्या माध्यमातून सिंगल मात्र प्राप्त होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 11. डबल 1. पुढील बॉल. स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटला लागलाय बॉल, हलकासा बॅटला ब्रश झालाय. तेच मात्र पंचांनी सांगितलंय, खेळाडूंनी दर्शवले की बॅटला ब्रश होऊन बॉल गेलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 12. शेवटचा बॉल या ओव्हर मधला बाकी असेल. पाठलाग सुरू आहे 39चा. 5 षटकांमध्ये 30 बॉल मध्ये रन करायचे होते. 39. या शेवटच्या बॉल नंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. जय श्रीराम एन्जॉय वर्सेस आई एकविरा किरईपाडा या दोन संघांदरम्यान टॉस होईल. टॉस करण्यासाठी सुधाकर पाटील साहेब असतील. मी पाटील साहेबांना विनंती करतो आपण यावं, टॉस का बॉस मध्ये थांबावं, कारण लगेचच टॉस होणार आहेत या ओव्हर नंतर.
कॅमेराचा अँगल देखील आमचे यश त्या ठिकाणी फिरवतील. लास्ट बॉल, चांगला बॉल, स्विचिटचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या 12. 39चा पाठलाग सुरू आहे. सुधाकर पाटील साहेब आपण या आपल्या सोबत टॉस जो आहे तो टॉस त्या ठिकाणी लगेचच केला जातोय आणि या दोन्ही टीमचे कॅप्टनही पोहोचतायत. जय श्रीराम एन्जॉय आणि आई एकविरा किरईपाडा. कॅमेरामॅन राज आहेत. भरपूर वेळा यश पण आमचे एक असे कॅमेरामॅन आहेत तेही असतात. तिथे टॉस केला जातो. सुधाकर पाटील साहेब श्रीराम क्रिकेट क्लबचे एक आधारस्तंभ म्हणून भरपूर सारे व्यक्तिमत्व आहेत. टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय. जय श्रीरामनं जिंकलायत. 25व्या वर्षाची आठवण राहावी म्हणून तुम्हाला हे आम्ही सन्मान चिन्ह स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. जय श्रीराम संघाला हे सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह ठिकाणी दिलं जात आहेत. डिसिजन सांगायचं जय श्रीराम, फिल्डिंग की बॅटिंग? थँक्यू. महेशजी धांगडा साहेब यांच्या माध्यमातून ते आम्हाला सन्मान चिन्ह स्पर्धेसाठी मिळाल्यात. स्पेशली त्यांचा धन्यवाद असणार आहेत. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. थर्ड ओव्हर म्हणजे प्रसाद येत आहेत आणि त्यांचं दुसरं षटक आहे. पहिला बॉल वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चाललाय. पंच मात्र दर्शवतायत त्या ठिकाणी लेग बायच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 13. 13 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. 39 धावेचा पाठलाग सुरू आहे. सतरा बॉल मध्ये 26 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फसलेत. 16 बॉल मध्ये आता 26 अजून करायचे आहेत. एक एक डॉट फ्रेशर वाढवेल. एक एक डॉट बॉल मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट आणेल आणि ते सध्या चित्र दिसत आहेत. सध्या मोक्षही खुश आहेत, आमच्या बाजूला बसलायत. रॉकी दादांचे सुपुत्र आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा, आणखीन एक. ओ काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोट हवेमध्ये, हो बॅटला स्पर्श झाला होता आणि दोन्ही पंचांमध्ये ताळमेळ. नितेश कदम सर आणि महेंद्र सरांनी सांगितलं हो बॅटला लागलाय. संजयजी बॅक टू दी डगआउट गॉन. धावा झाल्यात 13. 39चा पाठलाग सुरू आहे. 26 अजून गरज आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. भूपेश आल्यात नवीन बॅटर. चांगला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने फटका खेळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतंय. धावसंख्या धावफलकावरती 14-14. 39चा पाठलाग. मी म्हटल्याप्रमाणे की 40च्या जवळपास तुम्ही जरी गेले ना, हे मैदान थोडं वेगळं आहे. या मैदानावरती क्रिकेट खेळताना तुम्हाला भरपूर काही गोष्टी अभ्यास करायच्या आहेत. भरपूर साऱ्या गोष्टीवरती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या गोष्टी जाणाव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या 14. पुढील बॉल, पटका फर्स्ट लाईन मिस टायमिंग स्ट्रोक. निखिल नाही पोहोचू शकला. स्वतःवरती नाराज आहेत कारण तो सुरुवातीला जर धावला असता तर कदापि पोहोचला असता, परंतु त्याने स्वतःवरती नाराजी व्यक्त केल्यात की मी नाही पोहोचू शकलो या कॅच वरती. धावसंख्या 1ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 15. 39चा पाठलाग सुरू आहे. 15 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. आतापर्यंत बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. काय गोलंदाज त्याला प्रसादनं. पहिलं षटक 6 धावेचं होतं, तिथे एक विकेट मिळवली होती. या षटकामध्ये कमी रन दिल्यात. आणखीन एक जड मध्ये टाकलेला बॉल त्या ठिकाणी फिल्डर, ओ
मिस्टेक करतायत. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. एका जागेवरती समाधान. एक एक खेळाडूचा रोल हा खूप महत्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला त्या रोल नुसार खेळ मैदानाच्या मध्ये साकारायचा आहे. षटक संपल्यात मैदानाच्या मध्ये 3 धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39चा पटलाक सुरू आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन इथून करायच्या जवळपास 23 12-23 रंगलेला मॅच पाहायला मिळतोय. बारा चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावेचं लक्ष असणार आहे. मॅच रंगलेला आहे. सामन्यामध्ये रॉकी ग्रुपने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. हो, क्रिकेटचा खेळ असाच खेळ असतो जो कधी एका संघाच्या बाजूने कधी दुसऱ्या संघाच्या बाजूनेही जात असतो. पहिलाच बॉल फटका खेळलाय, छान हवेमध्ये खेळलाय, उलट दिशेने. ओ व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील एक अविस्मरणीय झेल, एक वेळा नाही सातत्याने पाहण्यासारखं आहे. आमचे मनीष त्या ठिकाणी रिप्ले पुन्हा देतील. ध्रुव होते, ध्रुव. व्हॉट अ कॅच ध्रुव. बेस्ट प्लेयरच्या अगदी यादीमध्ये हे नाव तिथे आमचे दोन्ही स्कोर ऍड करून ठेवतील. बेस्ट कॅच ध्रुवची आपल्याला पाहायला मिळते. आणि श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं या झेलसाठी 200 रुपयाचा प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. त्याने सांगितलं होतं बाबा 100, माझ्याकडे 100 नाही, मी 100चे डबल करतो. 200 ध्रुवला, कारण तितकी त्या लेवलची कॅच होती. ध्रुवनं ज्या पद्धतीने कॅच घेतलाय, वॉट कॅच. या स्पर्धेतील एक सर्वाधिक झेल, सुंदर झेल मात्र पाहायला मिळाला. आणि शेवटपर्यंत बॉलवरती नजर काय असते ना, ते ध्रुवनं दाखवून दिलं होतं. पुल करण्याचा प्रयत्न केला, मिस्टामिंग स्ट्रोक झाला. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता, परंतु चेंडू डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक येत आहेत, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव. हो, अतिरिक्त थ्रो झालाय. धावचीची संधी मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या माध्यमातून विकेट होईल. 3ऱ्या धावेसाठी खेळाडू बाद. अठरा धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. रंगलेला मॅच सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहता. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक अविस्मरणीय झेल जो पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग अंपायर नितेश कदम सरांच्या अगदी बाजूने प्रत्येकानं कौतुक केलं त्या झेलचं. आणि आयोजकांनी देखील दखल घेत असताना 200 रुपयाचा प्राइज हे त्या झेलसाठी मात्र आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलं. तुम्ही चांगलं करा, आयोजन कमिटीची टीम आहे तुमच्यासाठी सर्व काही गोष्टी करण्यासाठी. पुढील बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा तयार आहेत. करणचा बॉल रन देऊन जाईल का? हो, रन देऊन जाईल. करणच्या बॉलवरती रन आल्यात, त्या देखील 6 सिक्सर. व्हॉट अ शॉट. पॉवरफुल बॅटिंग करायची आहे.
फटका खेळलाय चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून देतो. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. फिल्डिंग चांगली केल्यात. एकला डबल मध्ये कन्वर्ट करतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या 26-26. अशाच प्रकारच्या मॅच व्हायला हव्यात तर प्रेक्षकांना मजा येणार. कारण येणारे बॉल आहेत 8 बॉल मध्ये धावा करायच्या 13. 8 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. खाली राहिलाय. आता आमच्या मनीषने सांगितलं बाबा 8 मध्ये 2 मारायचे आहेत. पण 2 दिवसाचा खेळ पाहिला तर मी म्हणतो ते सहज नाही आहेत. ते सोपं नाही आहेत. 7 मध्ये 13ची गरज. 7-13. आता भरपूर सारे विश्लेषक आमच्या मंचावरती आहेत. तेही सांगतात बाबा काय होणार काय नाही होणार याची तेही चर्चा करतायत. हवेमध्ये खेळलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. ओ गलती चुकी केलंय. बॉल वरती यायचं होतं. बॉलची वाट नाही पाहिजे. कदापि बॉलची वाट पाहिली तर बॉल देखील तुमची वाट लावणार. मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार. 6-9ची गरज आहे. जाऊया डीजे कडे. ऐकूया त्या ठिकाणी संगीत. सहा 6ला उलट केलं तर 9ला उलट केलं तर 6. उलटा पुलटावाला मामला आहे आणि मॅचही उलटा पुलटावाला आहे. पाहूयात कोण सॉल्व करणार. सिद्धिविनायक की रॉकी ग्रुप की सिद्धिविनायक. चला घाई करा. शेवटचे 6 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत. 9 धावेची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. आता वेळ कोण घेतं हाही फरक आहे. कारण सर्व काही तुमच्या बाजूने चाललंय. कदापि वेळ खूप इम्पॉर्टंट असते. वेळेला खूप सारं महत्व दिलं जात आहे. सहा 9 रंगलेला मॅच. आपलं महालक्ष्मी स्वयं महिला बचत गट देखील खूप चांगल्या पद्धतीने जेवणाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यांचंही धन्यवाद. काही आपल्या वडापावच्या कॅन्टीन्स आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद. कारण तेही या मैदानावरती प्रेक्षक वर्ग असू द्यात खेळाडू असू द्यात त्यांना मात्र एक चांगल्या पद्धतीचं जेवण असू द्यात वडापाव असू द्यात आणि कमी दरामध्ये कशा प्रकारे देता येईल ना यासाठी त्याही प्रयत्न करतायत. त्यामुळे त्या सर्वांचा धन्यवाद. 6-9 रंगलेला मॅच. भरपूर सारे जण सध्या युट्यूबला वॉच करतायत. ही मॅच पाहतायत. पहिला बॉल निर्णायक असेल. निर्णायक बॉल हवेमध्ये गेलाय. झेलची संधी. ओ विकेट किपर आणि गोलंदाज दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. कॅच कोण घेणार ह्या गोष्टी नाही माहीत पडल्यात. समोर सूर्याची किरण येत आहेत या गोष्टी मात्र निखिल सांगतायत. परंतु गोलंदाज समोरच्या दिशेने गेला. असं वाटलं की गोलंदाज कॅच घेतील की काय परंतु तसं नाही घडलं. 5 मध्ये 8. 5-8. 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल श्रीराम क्रिकेट क्लबच्या मैदानावरती. तिथेचा क्रिकेटचा थाट रंगलाय. 25वा रौप्य महोत्सव आज या सर्वांच्या साथीनं सर्वांच्या विश्वासानं सर्वांच्या मेहनतीनं सर्वांच्या कष्टेनं पूर्ण आणि साकार झालेली श्रीराम क्रिकेट क्लबची स्पर्धा श्रीराम चषक. 5-8. 8चा फटका होता परंतु मैदानाच्या आतमध्ये तिथे आता पंच सांगतात की डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त 1 धाव प्राप्त होईल. येणारे 4 बॉल मध्ये 7ची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना एकमेकांची साथ अगदी त्यांच्या टीममेट तेच सांगतायत की आता साथीदारांना खेळ दाखवायचा आहे. बॅटिंग करणारी टीम साथीदार तेच सांगतात की चांगली बॅटिंग करायची आहे. पाहूया काय घडणार. 4 बॉल मध्ये 7 धावेची गरज असताना स्ट्रायकर एंडला बॅटर तयार आहेत. पंकज एक महत्वाचे खेळाडू आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिलाय. तेच सध्या खुलवटापाचा बॉल टाकलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. फिल्डिंग बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत एकला डबल मध्ये कन्वर्ट
करण्याचा प्रयत्न, इथे मिस्टेक नाही करायची. मिस्टेक कदापि तुम्हाला निर्णायक ठरू शकतात. एक एक धावाला डबल मध्ये ज्यावेळी कन्वर्ट कराल त्यावेळी त्या धावा निर्णायक ठरू शकतात. 3 बॉल मध्ये 5 धावेची गरज. प्रयत्न असे करा की समोरच्याला देखील विचार करण्यासाठी भाग पडला पाहिजे की आज काहीतरी वेगळं पण मैदानाच्या मध्ये आम्ही करून आलोय. आणि 3 बॉल मध्ये 5 लक्ष रंगलेला हा सामना मैदानाच्या मध्ये दुपारच्या सत्रामध्ये श्रीराम क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतायत. हा 16 हवेमध्ये मिस्टामिक स्ट्रोक, झेलची संधी. पुन्हा निखिल पासून दूर राहिला बॉल. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. हो 2-3. दोन बॉल मध्ये 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. जसं ड्रेसिंग करून आज टिंबी कोडावे गट आलाय तसं कंपल्सरी चेसिंग पण त्यांना करायचे आहेत. रंगलेला मॅच, काही मिस्टेक मैदानाच्या मध्ये घडल्यात परंतु त्या आता नाही पाहिजे. आता मैदानाच्या मध्ये करायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला सर्वाधिक जास्त फोकस करायचं आहे, लक्ष वेधित करायचं आहे. आणि श्रीराम क्रिकेट क्लबचं मैदान गाजवायचं असेल तर 2 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. 2 बॉल मध्ये 3 धावा वाचवायच्या आहेत. रॉकी ग्रुप बी ला सिद्धिविनायक देखील प्रयत्न करताय. स्ट्राईकला पंकज. ओ चांगला बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव. निखिल गावड्याने म्हटलं अंपास आउट आहे, पण तसं नाही. आता तिथे अंपासनं सांगितलं बाबा नाही, पायाला बॉल लागलाय. 1 बॉल मध्ये 2 धावेची गरज. वाह काय मॅच रंगलाय. शेवटच्या बॉल वरती गेलाय. कंपल्सरी चेसिंग आहे. शेवटचा बॉल. पंकज तोच स्ट्राईक वरती आहेत. ज्यानं षटकार ठोकला होता तो सध्या स्ट्राईकला. एकच चांगला बॉल टाकायचा ध्रुवला. ज्यानं चांगली कॅच घेतली होती तो आता मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅच ऑफ द डे पकडणारा ध्रुव. त्याच्या समोर आपण पाहिला तर मैदानाच्या मध्ये षटकार ठोकणारा पंकज. पाहूया शेवटचा बॉल. निर्णायक बॉल. निर्णायक बॉल. फटका खेळलाय समोर, खेळलाय समोर समोर समोर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. विनिंग चौकार मैदानाच्या मध्ये साकारलाय. काही मिस्टेक घडल्या, फिल्डिंग मध्ये चुकी केली, काही कॅचेस सुटल्या, तिथून मॅच बदलला आणि रॉकी ग्रुपला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय या स्पर्धेमध्ये. म्हणून म्हटलं की हा क्रिकेटचा खेळ आहे, तो बदलणारा खेळ आहे. तिथे कधीही काही बदलू शकतायत. आणि पंकजनं ती साकारलेली इनिंग होती ना, ती इनिंग मॅच विनिंग इनिंग होती. अभिनंदन टीम सिद्धिविनायक.